हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 7चा मॅथमॅटिक्सचा जो सेकंड चॅप्टर आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आज सॉल्व करूया. आणि याच्यातला पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आहे -5 मल्टिप्लाइड बाय -7. आता हे सॉल्व करताना एक लक्ष द्यायचं आहे आपल्याला की जे दोन नंबर दिलेले असतात त्या नंबरचं साईन असतं अगोदरचं, ते आपल्याला बघायचं आहे. आता इथे बघा -5 आणि -7. आता ज्या वेळेस हे दोन्ही नंबर्स हे निगेटिव्ह आहेत, -5 आणि -7 हे दोघं निगेटिव्ह आहेत, तेव्हा दोघांचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो ॲन्सर येईल तो पॉझिटिव्ह येईल, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण बघूया -5 मल्टिप्लाइड बाय -7 इक्वल टू 35. आता बघा 35 हे प्लस आहेत, पण प्लसची साईन देण्याची गरज इथे नसते. तर लक्षात ठेवायचं आहे की आपण काय शिकलो की मायनस आणि मायनस असेल तर त्याचं हे काय होतं, प्लस होतं. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे -9 मल्टिप्लाइड बाय -6. +6 आहे. तर इथे बघा -6 × 6. एक नंबर आहे -9 आणि एक आहे +6. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर काय येईल, -54. -54 का आला, तर कारण एक नंबर हा मायनस आहे आणि म्हणून त्याचं ॲन्सर हे -54 आलं. ठीक आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल आहे 8 मल्टिप्लाइड बाय -7. आता इथे बघा 8 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि 7 हा मायनस आहे. त्याच्यात करूया आपण 8 मल्टिप्लाइड बाय -7 इक्वल टू -56. -56 का आलं, तर कारण 7 हा निगेटिव्ह नंबर आहे आणि म्हणून त्यांचं जे प्रोडक्ट येतं म्हणजे 8 आणि -7 यांचं मल्टिप्लिकेशन हे निगेटिव्ह येणार आणि म्हणून ते येणार -56. 4 नंबर. फोर्थ एक्झाम्पल आहे 9 मल्टिप्लाइड बाय -4. आता याचं ॲन्सर बघूया. 9 × -4 इक्वल टू -36. -36 का आलं, कारण जो 4 नंबर आहे हा मायनस आहे. दोघं नंबर्समध्ये एकही नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्याचं प्रोडक्ट किंवा त्याला आपण मल्टिप्लिकेशनचं ॲन्सर म्हणूया, ते काय येणार, मायनसमध्ये येणार. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -124 मल्टिप्लाइड बाय -1. आता परत इथे बघूया, कारण दोघं संख्या काय आहे, दोघे नंबर्स आहेत ते निगेटिव्ह आहेत. 124 पण निगेटिव्ह आहे आणि 1 सुद्धा निगेटिव्ह आहे. तर दोघं जेव्हा निगेटिव्ह असतील तेव्हा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं आणि म्हणून ॲन्सर येईल +124. मला असं वाटतं तुम्हाला हे एवढे एक्झाम्पल कळले असतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबर -12 मल्टिप्लाइड बाय -7. आता आपण बघूया -7 × -12 × -7. तर दोघांचं उत्तर काय येणार, +84. इथे आपण प्लसचं साईन देत नाही, कारण प्लसचं साईन असेल तर ते नसलं तरी आपण त्याला गृहीत धरतो की ते प्लसच आहे. जर मायनस असेल तरच आपण मायनसचं साईन इथे देतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -63 मल्टिप्लाइड बाय -7. तर आपण ब्रॅकेट काढूया. -63 × -7 इक्वल टू 441. इथे सुद्धा बघा
63 मायनस आहे निगेटिव्ह आहे, 7सुद्धा निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्यांचं प्रोडक्ट काय येणार, पॉझिटिव्ह येणार. मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळलं असेल नियम की जर दोन निगेटिव्ह संख्या असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशनचं ॲन्सर येणार प्लस. एक निगेटिव्ह असेल आणि एक पॉझिटिव्ह असेल तर त्यांचं प्रोडक्ट येणार निगेटिव्ह. दोघी प्लस असल्या तर प्रश्नच नाही, त्याचं प्रोडक्ट हे पॉझिटिव्हच येणार. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट नंबर 9 तिच्यामध्ये आपण डिव्हिजन्सचे एक्झाम्पल बघूया. त्यातलं पहिले एक्झाम्पल आहे -96 डिवायडेड बाय 16. -96 डिवायडेड बाय 16. आता इथे बघा आपण 96/16ला 4ने डिवाइड करू. 4 4 जा 16 आणि इथे 4 2 जा 8, 4 8 जा 16 येणार 24. इथे बघा इथं येणार -24 डिवायडेड बाय 4 इक्वल टू -6. तर इथे सुद्धा बघा की 96 हा निगेटिव्ह नंबर आहे आणि त्याला आपण डिव्हाइड केला आहे +16ने, तेव्हा त्याचं ॲन्सर हे -6 आलं. का -6 आलं? कारण 96 हे काय आहे, निगेटिव्ह नंबर आहे. ही संख्या निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याचा ॲन्सरसुद्धा -6 हे आलेलं आहे. आता सेकंड एक्झाम्पल आहे +98 डिवायडेड बाय -28. तर आपण बघूया. -98 डिवायडेड बाय 28. आता बघा इथे 2ने हे डिवाइड जातो. इथे येणार 14 आणि इथे येणार 49 इक्वल टू -49/14. इथे बघा आपण 7चा याने डिवाइड जातो. 7 7 जा 49 आणि 7 2 जा 14. सो ॲन्सर आहे -7/2. आता बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड -51 डिवायडेड बाय 68. सो आपण सॉल्व करूया. -51 डिवायडेड बाय 68. आता इथे बघा आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे, तर आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की त्या नंबरनं 51ला पण डिव्हिजन जाईल आणि 68ला पण जाईल. मग कोणत्या नंबरनं जाऊ शकतो, तर आपण बघूया. 16ने जातो का, नाही जात. 17ने जातो का ते बघूया. 17 3 जा 51, 17 3 जा 51 आणि 17 4 जा 68. सो हे -3/4 हे ॲन्सर आलं. ठीक आहे. मायनस का आलं, कारण हे जे 51 होता हा काय आहे, निगेटिव्ह नंबर आहे आणि म्हणून ॲन्सरसुद्धा हे निगेटिव्हमध्ये येणार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ, ते आहे 38 डिवायडेड बाय -57. चला आपण हेही सोडूया. 38 डिवायडेड बाय -57. आता बघा याला कोणत्या नंबरने डिव्हिजन जाते हे बघूया. 15ने जाते का, नाही. 16ने जाते का, नाही. 17ने नाही. 18 नाही. मग 19ने जाते का बघा बरं. 19 2 जा 38, 19 2 जा 38 आणि 19 3 जा 57. ठीक आहे. 19 2 जा
58 आणि 19 3 57 आणि हे निगेटिव्ह जसंचं तसं, म्हणजे आन्सर आलं -2/3. मायनस का आलं? कारण 57 हा नेगेटिव्ह नंबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th, -85 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. 85 डिवायडेड बाय 20. आता परत आपल्याला शोधायचा असा नंबर की ज्या नंबरने 85ला पण डिव्हिजन जाते आणि 20ला पण जाते. तर कोणत्या नंबरने जाऊ शकतो विचार करा बरं. 10ने जाणार, पण 85ला जाणार का? नाही. 11चं जाणार नाही, 12चं जाणार नाही, मग कशाने जाणार? आपण प्रयत्न करूया 5ने. 5 4 20. ओके. आणि 5 1 5 आणि 5 3 5 7 45, म्हणजे 5चा जातो बघा. तर 5 4 20 आणि हे जातो 1 5 17. तर इथे तर बघा 17/4 आणि परत हे निगेटिव्ह साईन जसंचं तसं, कारण पहिला नंबर 85 हा निगेटिव्ह आहे आणि म्हणून आपण परत त्याचं ॲन्सर हे निगेटिव्हमध्येच आपल्याला लिहावं लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -150 डिवायडेड बाय -25. तर बघूया आपण हे -150 डिवायडेड बाय -25. आता बघा याला कोणाने डिव्हिजन जाते 25 आणि 150ला? तर याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर 25च्या टेबलमध्ये 150 येते. 25 6 150. 25 6 उत्तर येणार 6. आता इथे उत्तर आलं आहे +6. का आलं पॉझिटिव्ह किंवा +6? कारण 150 पण निगेटिव्ह आहे आणि 25 पण निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह काय होतं? पॉझिटिव्ह. म्हणून ॲन्सर आला +6. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7th, 100 डिवायडेड बाय 60. ठीक आहे. 100 डिवायडेड बाय 60. आता इथे बघा कशाने 60 आणि 100 याला डिव्हिजन देणारा एक आपला नंबर शोधायचा आहे. तर बघा 10चा जातो 10 6 60 आणि 10 100. सो 10/6. आता 10/6ला परत आपण सिम्प्लिफाय करू. परत आपण त्याला 2ने डिव्हाइड करूया. 2 3 6, 2 5 10. सो 5/3. 2 3 आणि हे 5. ठीक आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबर 9 डिवायडेड बाय -54. चला आपण हेही करूया. 9/-54. तर परत आपल्याला नंबर शोधायचा आहे की ज्याने 9ला पण जाईल, 54ला डिव्हिजन जाईल. पण 9च्या टेबलमध्ये 54 येते. 9 6 54. सो 9 1 9, 9 6 54. सो 1/6. आणि बघा -54 आहे आणि म्हणून त्याचा ॲन्सर सुद्धा येईल -1/6. का मायनस आलं? तर ज्यावेळी आपण +9 आणि -54चं डिव्हिजन करतो आहे त्यावेळेस एक साईन म्हणजे 54 हा नंबर जो आहे हा निगेटिव्ह आहे आणि म्हणून त्यांचं जे ॲन्सर आहे ते सुद्धा काय येणार आहे? निगेटिव्हच येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 78 डिवायडेड बाय 65. चला
करूया 78 डिवायडेड बाय 65. आता बघा याच्याला 65 आणि 78ला कोणत्या नंबरने डिव्हिजन जाते, तर ती 13ने जाते. 13 5 जा 65 आणि 13 6 जा 78. सो 6/5. दोघं प्लस प्लस आहे त्याच्यामुळे ॲन्सरसुद्धा प्लस झालं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -5 डिवायडेड बाय -315. -5 अपॉन -315. आता इथे बघूया याचं डिव्हिजन आपण करूया. आता कोणत्या नंबरने 315 आणि 5ला डिव्हिजन जाते, तर स्वतः 5ने डिव्हिजन जाते 315ला. तर बघा 5 1 जा 5, नंतर 5 6 जा 31 आणि राहिला 15. 5 3 जा 15. सो 1 अपॉन -63. आणि पुढे हे प्लस मायनस आणि मायनस काय होतो, पॉझिटिव्ह होतो. उत्तर ॲन्सर आलं फायनल 1/63.